नमस्कार, मी निरंजन. मराठवाड्यातल्या पुराची परिस्थितीचं गांभीर्य विशेषतः उर्वरित महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये कितपत पोहोचलंय मला माहीत नाही, पण ते पोहोचवण्याचा हा आम्ही एक प्रयत्न करतोय. ही पहिले तुम्ही काही दृश्य बघा. हा जो माणूस आपल्याला दिसतोय, एका पत्र्याचं छत असलेलं घर आणि कुठपर्यंत पाणी आलेलं आहे बघा तिथं, आणि त्या वरच्या छतातला पत्रा उघडून त्यातून आतमधून एका म्हाताऱ्या माणसाला एक जण वाचवतोय, त्याचा जीव वाचवतोय. हे दृश्य बघा. याच्यामध्ये वाचवणाऱ्यांनी ज्याला वाचवलंय त्याची जात बघितली नाही, धर्म बघितला नाही, पंथ बघितला नाही. ही शुद्ध माणुसकी आहे आणि याची आज अत्यंत नितांत गरज आहे. त्याच्या पुढची दृश्य बघा. द्राक्षाच्या बागा आहेत. त्या द्राक्षाच्या बागांमधल्या ज्या फ्रेम्स असतात, ज्याच्यावरती द्राक्षाची वेल येते, वाय फ्रेम म्हणतात किंवा टी फ्रेम म्हणतात, त्या सगळ्या कोसळून गेलेल्या आहेत. एकरी या फ्रेम्स उभ्या करण्यासाठी लक्षावधी रुपयाचा खर्च येतो. लक्षावधी रुपयाचा खर्च नुसत्या फ्रेम उभा करायला लागतात. मग पुन्हा तारांनी त्या जोडायच्या. सगळं जमीनदोस्त झालंय. किती लाख रुपयाचं नुकसान या शेतकऱ्याचं झालं असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही. केळीच्या बागा बघा. सगळं जमीनदोस्त आहे. एकही केळीच्या बागेतलं झाड आपल्याला उभं दिसत नाहीये. सगळ्याच्या सगळं आडवं झालेलं आहे. पुन्हा हे कसं उभं राहील? पुन्हा ती केळीची बाग कशी उभी राहील? तो शेतकरी कसा उभा राहील? ते कुटुंब कसं उभं राहील? आणि या सगळ्यामध्ये जो ट्रॉमा, जो मानसिक त्रासातून त्या शेतकऱ्याला जावं लागत असतं, त्याची काय कल्पना? हा बघा. काय करू सर, बाबा मेले. 3 महिने झाले. आता याच्यावर जाय मला लग्न आहे पुरीचं. काय करू? अक्षरशः शेतामध्ये गडाबडा लोळतोय. त्याच्या त्या भिजलेल्या वावरात सगळ्यात पाणी पाणी पाणी, चिखल. अख्खं सोयाबीन नष्ट झालंय. तोंड जोडून घेतोय स्वतःचं. काय काय घरामध्ये असेल त्याच्या. कोणाचे उपचार करायचे असतील, कोणाच्या फिया भरायच्या असतील, मुलीचं लग्न आहे म्हणतो. सगळ्या भवितव्यासमोर आता अंधकार पसरला याच्या. आणि याला शासन देणारे 7,000 रुपये. आणि 2014 पासून जो हाहाकार महाराष्ट्रात केला गोरक्षा कायद्याच्या निमित्ताने, बघा पाणी. गाई म्हशी ही मुकी जनावरं कशी वाहून जात आहेत. मान वर करून करून श्वास टिकवण्याचा प्रयत्न करतायत. ही बघवत नाहीत दृश्य. अशा वेळेला हे गोरक्षावाले कुठे जातात? अशा वेळेला या गोरक्षकांना सरकारला सांगता येत नाही का की यांना मदत करा? हे जे एकरी 7,000 रुपये दिले जात आहेत, हे काय आहे? या आधीच्या पुरांमध्ये, या आधीच्या नुकसानीच्या वेळेला अवर्षणाच्या रोख स्वरूपामध्ये मदती दिल्या जात होत्या. आता असं काय घडलंय की शासन 7,000 रुपये फक्त एकरी द्यायला निघालंय? आणि 34,63,000 का 64,000 शेतकऱ्यांना. हाही आकडा कमीच आहे. 67 लाख एकर जमिनीवरचं पीक, जमिनी सगट नष्ट झालेलं आहे सगळं. आणि एवढ्या 67 लाख एकर जमिनीसाठी शासनाने किती जाहीर केले? 2215 कोटी रुपये. 2215. किती लाख शेतकरी होते? पहिला आकडा सांगितला होता 34 लाख शेतकरी. आता हा आकडा आणखीन वाढलेला असणार. यात आणखीन इतर परिसरातल्या शेतकऱ्यांची वाढ होतेच आहे. आणि आता ही बातमी बघा. पंडित वामन सोनटके माझे वडील 2-3 दिवस सारखं पाणी असल्यामुळे शेतामध्ये गेले. शेतातून वावरात धान खराब झाले असल्यामुळे घरी आले, रडले. आमच्या चुलत्यांना धरून शेतातून आणल्यामुळे जरासं बसले घंटाभर.
बसून मनाला त्याचा विचार काय आला की काय नाही की येऊन डायरेक्ट ताराच्या ला हात लावले आणि वडी तारावर झोपी गेले. वडील, आई, 2-3 बहिणी आहेत. नांदेड जिल्ह्यात वाहेगाव नावाच्या गावात हा पंडित वामन सोनटक्के नावाचा शेतकरी, 4 एकरची शेती होती. 4 एकर सोयाबीन होतं. शेतामध्ये दिवसभर भटकत राहिला, फिरला, सगळं नुकसान, पाण्यात गेलेलं पीक पाहिलं. घरी परत आला, मुलांजवळ बसला, रडला, खूप रडला. आणि रडल्यानंतर घराच्या समोर असलेल्या विजेच्या तारांना कवटाळून घेतलं आणि आत्महत्या केली. त्या विजेचे शॉक त्याच्या शरीराला लागत असताना अतोनात यातना झाल्या असतील. त्याला स्वतःला आणि ते बघावं लागणाऱ्या त्याच्या कुटुंबातल्या मुलाबाळांना, त्याच्या बायकोला अतोनात यातना झाल्या असतील. त्याने त्याचा जीव गमावला. आणि ही वर्तमानपत्रात छापून आलेली आणखीन एक बातमी बघा. गौतम अदानी या एका उद्योगपतीचं 12,700 कोटी रुपयांचं कर्ज माफ, राईट ऑफ केलं गेलं. एका माणसाचं 12,700 आणि 34,64,000 शेतकऱ्यांना 2,200 कोटी, याचे 12,000 कोटी. एका गौतम अदानीचे 12,000 कोटी रुपये राईट ऑफ आणि 34 लाख शेतकऱ्यांना 2,200 कोटी रुपये. माणशी 7,000. प्रत्येक शेतकऱ्याला फक्त 7,000 रुपये मिळणार. कुठे चाललोय आपण? या देशातली माणुसकी संपली आहे का? आणि यासाठी आवाज कोणीतरी उठवायला जातं, कोणीतरी विचारतं हेक्टरी नुकसान किती देणार, मदत किती देणार, तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निर्लज्जपणाने म्हणतो राजकारण नका आणू याच्यात. मग गौतम अदानीच्या कर्जमाफीतही राजकारण आणायचं नाही, शेतकऱ्याच्या बाबतीतही राजकारण आणायचं नाही. सोनम वांगचुक यांनीच दिलेली मागणी पूर्ण करा म्हणतोय. यांनीच दिलेलं वचन की राज्याचा दर्जा द्या आणि 6व्या शेड्यूलमध्ये समाविष्ट करा, त्याला तुरुंगात टाकलं जातंय. हे शासन तुम्हाला आणि मला एक संदेश देत आहे. खबरदार आमच्या विरोधात बोलाल तर, खबरदार न्याय आणि हक्क मागाल तर, खबरदार कोणाच्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडाल तर तुम्हाला असंच तुरुंगात फेकून दिलं जाईल, जसं सोनम वांगचुकला फेकून दिलंय. राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून 12 महिने जामीन सुद्धा मिळणार नाही. आणि ही शेतकऱ्याची महाराष्ट्रातली अवस्था. आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी या शहरांमधला जो मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय, श्रीमंत प्रत्येकाने उभं राहणं गरजेचं आहे. प्रत्येकाने, शहरातल्या या प्रत्येक माणसाला ही जाग येणं गरजेचं आहे. उद्या तुमच्या ताटात काही नसेल, भाज्या नसतील, धान्य नसेल, अन्न नसेल, तुम्ही म्युच्युअल फंड आणि प्रॉव्हिडंट फंड आणि तुमच्या फिक्स डिपॉझिटच्या पावत्या खाऊन जगू नाही शकणार. तुमचा हा शेतकरी बांधव जगला तरच तुम्ही जिवंत राहणार आहात. त्यामुळे कृपा करून आज त्याच्यासाठी बोला, त्याला न्याय मिळावा म्हणून बोला. तुम्हाला काय वाटतंय या व्हिडिओ पाहून तुम्ही खाली कॉमेंट करून सांगा. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.